पैसे घ्या कामे करा. महिला सरपंचाचे गळ्यात नोटांचा हार घालून महिलेनं केलं आंदोलन. पैसे घ्या पण गावात विकास कामे करा अशी मागणी करत नांदेड दक्षिण मतदारसंघातील इंजेगाव ग्रामपंचायतीच्या महिला सरपंचाने गळ्यात 100 रुपयांच्या नोटाचा हार घालून अनोखे आंदोलन केले. महिला सरपंच मुक्ताई पंचलिंगे यांनी गुरुवारी जिल्हा परिषद कार्यालयासमोर हे अनोखे आंदोलन करून सर्वांचे लक्ष वेधले. इंजेगाव हे नांदेड दक्षिण मतदारसंघात येतो. मात्र या गावाचा म्हणावा तसा विकास झाला नाही. त्यामुळे स्मशानभूमी देण्यात यावी, स्थगिती दिलेल्या पाणी पुरवठा कामाला मंजुरी देण्यात यावी, गावात अंगणवाडीसाठी इमारत उभारण्यात यावी यासह इतर मागण्यांसाठी महिला सरपंचाने हे आंदोलन केले. जिल्हा परिषदेचे अधिकारी मनमानी कारभार चालवत असल्याचा आरोप महिलेने केला आहे. दरम्यान या आंदोलनाने सर्वांचे लक्ष वेधले आहे. आता आपण आज जिल्हा परिषदेसमोर घरामध्ये पैशाची माळ घालून आपण ते धरणे आंदोलन करत आहात. काय नाव आपलं, आपण कोणत्या मागणीच्या अनुषंगाने आपण धरणे आंदोलन करत आहात? नमस्कार, मी मुक्ताई नागनाथ पंचलिंगे इंजेगाव येथील सरपंच आहे, तालुका जिल्हा नांदेड. आमच्या येथे गोठ्याचे फायली मंजूर होत नाहीयेत. गेले 3 महिने झालं फिरत आहोत आणि 15 दिवसापासून फायली वारंवार ऑफिसला नेत आहोत. ते म्हणतात की फायली नेल्यावर फाईल हलकीच लागते. मी म्हणलं कोणते कागदपत्र जर त्याच्यामध्ये कमी असलं तर सांगा. नाही कागदपत्र नाही, त्याच्यात पैसे ठेवून आणा असे मागण्या करत आहेत. आणि वारंवार फायली हातातून हिसकाटून बाहेर फेकत आहेत रूमच्या. तुमचे फायली मंजूर होत नाहीये, जेव्हापर्यंत तुम्ही आम्हाला पैसे देत नाही तोपर्यंत मी फायली मंजूर करून घेत नाही. आणि एपीओ म्हणतोय की मी पैसे दिल्याशिवाय मी काम करत नाही. एपीओ आमच्या इथं चेतन जाधव आहेत, ते वारंवार आम्हाला म्हणतात की तुम्ही ऑफिसच्या बाहेर व्हा. मला एकच काम नाही आहे, मला 2-2 चार्ज दिले आहेत. एकच काम होत नसेल तर यांना 2-2 चार्ज कोण देत आहे? पुन्हा बीडीओला 2-2 चार्ज दिलेले आहे. स्थानिक बीडीओ का मिळत नाही? पंचायत समिती नांदेड येथे 10 दिवसाला महिन्याला बीडीओ बदलत आहे. वारंवार हे पत्र आम्ही पंचायत समिती जिल्हा परिषद नांदेड येथे वारंवार 3 वर्षापासून पत्र देत आहोत. एकाही पत्राचा प्रति उत्तर मिळत नाहीये. म्हणून कंटाळून आम्ही विभागीय आयुक्तालय औरंगाबाद येथे आमरण उपोषणासाठी गेलो असता तेथील अधिकाऱ्यांनी आम्हाला सांत्वन करून म्हणाले की तुमचे काम पूर्ण प्रमाणे करण्यात येतील असं आश्वासन देऊन आम्हाला तिथं उपोषणाला बसू दिलेले नाहीयेत. आणि सगळ्या अधिकाऱ्यांना फोन लावले तिथून. त्यांच्या पुढे म्हणतात की हो आम्ही कामं करू, आणि इथं आलं की म्हणतात की आयुक्तालय मला माहित नाही, कोणी मला माहित नाही, असं उद्धटपणानं आम्हाला शब्द उच्चार करत आहेत. आणि इथं जे बांधकाम विभागामध्ये जिल्हा परिषदला जे आहेत ते म्हणतात की आम्ही काय तुमच्या बापाच्या घरचे नोकर नाहीयेत. आमच्या येथे 25 लाख रुपयाची इमारत मंजूर झालेली आहे. ते इमारतीला थोडीशी जागा कमी पडत आहे. 85ला बांधलेली एक छोटीशी त्या जागेवर ग्रामपंचायतच्या जागेवर एक रूम आहे. ते पाडण्यासाठी आम्ही 3 महिन्यापासून पत्रव्यवहार करत आहेत. तरीही कोणतेही अधिकारी येत नाहीत, पंचनामा करत नाहीयेत. ते म्हणतात की आम्ही का तुमच्या बापाच्या घरचे नोकर नाहीयेत. इथले जिल्हा परिषदचे अशा शब्दामध्ये म्हणतात. मी म्हणतो तुम्ही हे पत्र वाचून त्याच्यावर कारवाई करा. म्हणता आम्हाला तुमचं काही एकच गाव नाहीये असे उद्धटपणाने भाषा करतात. 3 महिन्याच्या नंतर जेव्हा आम्ही म्हणलं की तुम्ही वरिष्ठ अधिकाऱ्याला काय पत्रव्यवहार केलं का, पंचायत समिती नांदेड येथे काही जिल्हा परिषद येथे काही पत्रव्यवहार केलं काय, थांबा म्हणतात की आम्ही आता पत्र लिहू. 3 महिन्याच्या नंतर जेव्हा आम्ही ऑफिसमध्ये जातात तेव्हा पत्र टाईप करतात. ते त्यांना एवढं सुद्धा वेळ नाही की आयुक्तालयामध्ये महिला फिरायली, जिल्हा परिषदला फिरायली, आणि पुन्हा कलेक्टर ऑफिस पुढे जेव्हा मी उपोषणाला बसते, ते 2023 मध्ये मी जेव्हा कलेक्टर ऑफिस पुढे उपोषणाला बसले तेव्हा संध्याकाळी 7 वाजता जाऊन गोट्याचे फायली मंजूर करून TS आणि AS करून वर्कआउट टाकतात एका दिवसात. आणि पैसे नाही दिले तर पुन्हा 3-3, 4-4 महिने असं घोळवतात. पैशाशिवाय हे कोणतेच कामं करत नाहीयेत. गोरगरिबांना घरकुल मिळत नाहीये. घरकुल वरून आदेश आले की नवीन घरकुलात यादी तयार करा, मात्र त्याच्यावर कोणाकडेच लक्ष नाहीये. पंचायत समिती सगळ्या तालुक्यामध्ये मागे राहते हर एक गोष्टीमध्ये. पंचायत समितीला कधीही गेले तर कोणताही अधिकारी उपस्थित राहत नाही. कारण का तिथं BDO उपस्थित राहत नाही तर अधिकारी कुठून उपस्थित राहतील?
तेव्हा पाऊल काय राहतं? आता जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही धरणे आंदोलन करू.